नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयातील चॅप्टर नंबर 4 ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन या चॅप्टरबद्दल अभ्यास करणार आहोत. इन प्रिव्हियस लेक्चर मीन्स प्रिव्हियस टॉपिक इंटिजर्स वी हॅव लर्न व्हॉट इज मीन बाय इंटिजर्स अँड हिअर इज वी हॅव लर्न सम अबाउट ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन्स. The first two concepts in this chapter, first one conversion of an improper fraction into a mixed number, and second one conversion of a mixed number into improper fraction. म्हणजेच काय की improper fraction म्हणजेच पूर्णांक आणि या पूर्णांकांचं रूपांतर आपल्याला कसं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं हे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. मग सर्वात पहिले व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन. फ्रॅक्शन नेमकी कशाला म्हणायचं तर बघा, जी संख्या अंश आणि छेद, आता अंशाला आपण काय म्हणतो न्यूमरेटर्स आणि छेदाला काय म्हणतो डिनॉमिनेटर्स. जी संख्या किंवा जी फिगर आपल्याला अंश आणि छेद या रूपात म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या अवस्थेत असते त्या संख्येला आपण म्हणत असतो फ्रॅक्शन. आणि दुसरा जो भाग आहे मिक्स नंबर. मिक्स नंबर मीन्स अ होल नंबर अँड अ फ्रॅक्शन फॉर्म, की ज्यामध्ये एक पूर्ण संख्या असते आणि एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या किंवा अंश आणि छेद अशा अवस्थेत जी संख्या असते त्याला म्हणतात मिक्स नंबर. तर आता आपण दोघही कन्सेप्ट म्हणजेच फ्रॅक्शन म्हणजे काय आणि मिक्स नंबर म्हणजे काय या दोघही कन्सेप्ट समजावून घेतला. तर आता आपण पहिला जो भाग आहे या चॅप्टर मधला कन्वर्जन ऑफ अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन इनटू अ मिक्स नंबर, हे कसं रूपांतर करायचं याचं एक एक्झाम्पल बघणार आहोत. बघा 17/5 हे जर फ्रॅक्शन घेतलेलं आहे आपण, त्या फ्रॅक्शनचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे इनटू अ मिक्स नंबर. मग बघा हिअर इट इज वी गिव्ह अ एक्झाम्पल ऑफ 17/5. फर्स्ट राइट द एक्झाम्पल ॲज इट इज 17/5. देन आता काय करायचं आपल्याला की याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक मीन्स अ होल नंबर अँड अ फ्रॅक्शन फॉर्म अशा अवस्थेत करायचं. मग अशी संख्या घ्यायची. बघा डिनॉमिनेटर काय आहे 5. 5च्या टेबलमध्ये 17 येतो का ते बघा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15 आणि 5 4 जा 20. येत नाही म्हणून काय करणार आहोत की 5 3 जा 15 डिनॉमिनेटर्स ॲज इट इज लिहायचं. 5 3 जा 15 किती रिमेन राहिले 2. मग ते 2 जे उरतात ते आपण कुठे घेणार न्यूमरेटरच्या जागेवरती. मग बघा आपल्याला काय आन्सर मिळालं 3 इंटिजर्स 2/5 3.2/5. मग आलेलं उत्तर बरोबर आहे का याचा पडताळा आता आपण करून बघणार आहोत. मग हा पडताळा नेमकी करायचा कसा तर बघा जो होल नंबर आहे तो ॲज इट इज घ्यायचा. त्यानंतर जो डिनॉमिनेटर्स आहेत तो त्याला मल्टिप्लाय करायचा आणि जी रिमेन होती बाकी जी उरलेली होती ती त्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे. बघा काय फ्रॅक्शन काय फॉर्म्युला तयार झालेला आहे. ऑपरेशन काय तयार झाले ते 3 × 5 + 2. मग 3 5 जा 3 × 5 15 प्लस 3 मल्टिप्लाय 5 + 2 3 5 जा 15 + 2 इज इक्वल टू 17. आणि जो डिनॉमिनेटर असतो तो ॲज इट इज द्यायचा असतो. आपल्याला इथे फ्रॅक्शन फॉर्म्युलाला 17/5 एक्झाम्पल होता आपलं 17/5. दोघांची जेव्हा टॅली होते समजायचं की आपला आलेला आन्सर हे बरोबर आहे. आता यानंतर आपण या चॅप्टर मधला दुसरा पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे कन्वर्जन ऑफ अ मिक्स नंबर इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आपण पहिलं कन्वर्जन शिकलेलो आहोत. आता दुसरं कन्वर्जन आपण शिकणार आहोत की कन्वर्जन ऑफ अ मिक्स नंबर इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांकयुक्त पूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे. मग यामध्ये काय करणार आहोत आपण की जो होल नंबर आहे तो होल नंबर ॲज इट इज लिहिणार आहोत आणि त्यानंतर जो डिनॉमिनेटर आहे तो इंटू तो किती आहे 5 म्हणून तो इंटू मध्ये लिहिला आणि जी रिमेन होती 2 किंवा जो अंश होता 2 तो त्यामध्ये ऍड करणार आहोत आणि त्याच वेळेस डिनॉमिनेटर असतो तो ॲज इट इज लिहिला जातो.
मग बघा 7 5 35 प्लस 2 अपॉन 5 35 प्लस 2 इज इक्वल टू 37 आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. काय आन्सर मिळालं? 37 अपॉन 5. म्हणजेच काय मिळालं आपल्याला? जो होल नंबर आणि अंश आणि छेद रूपाची संख्या होती त्या संख्येचं रूपांतर म्हणजेच मिक्स नंबरचं रूपांतर आपण कशामध्ये केलेलं आहे? फ्रॅक्शन मध्ये केलेलं आहे. अंश आणि छेद रूपामध्ये केलेलं आहे. तर यानंतर आपण पुढचा भाग शिकणार आहोत. तत्पूर्वी या भागावरती आधारलेला जो प्रॅक्टिस सेट 9 आहे तो प्रत्येकाने सोडवायचा आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओज मध्ये शिकलो की कन्व्हर्जन कसं करायचं, मिक्स नंबरचं इम्प्रॉपर मध्ये कन्व्हर्जन कसं करणार आणि इनप्रॉपरचं मिक्स नंबर मध्ये कन्व्हर्जन कसं करणार हे शिकलेलो आहोत. तर आता आपण पुढचा भाग शिकणार आहोत ऍडिशन ऑफ मिक्स नंबर. चला तर मग एक्झाम्पल घेऊया. 6 इंटेजर 1/3 प्लस 2 इंटेजर्स 1/3. मग एक्झाम्पल बघा. इथे आपल्याला जेव्हा दोन अपूर्णांकांची पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करायची असते तेव्हा त्यांचं रूपांतर आपल्याला अंश आणि छेद म्हणजेच न्यूमरेटर्स अँड डिनॉमिनेटर्स या रूपामध्ये त्यांचं रूपांतर करणं गरजेचं असतं. तर मागच्या टॉपिक मध्ये आपण शिकलेलो आहोत की आपण फ्रॅक्शन फॉर्म कसा तयार करायचा. तर त्यामध्ये कसं सांगितलं होतं मी तुम्हाला की जो होल नंबर आहे तो होल नंबर इंटू डिनॉमिनेटर्स प्लस जो त्याचा न्यूमरेटर्स आहे आणि त्यानंतर जो त्याचा डिनॉमिनेटर्स आहे तो ॲज इट इज जायचा. सेकंड टर्म मध्ये जे आहे त्याचं सुद्धा पहिल्या टर्म प्रमाणेच करायचं आहे आपल्याला. जो होल नंबर होता 2 इंटू डिनॉमिनेटर्स 3 प्लस जी रिमेंड होती किंवा जो अंश होता नॉमिनेटर्स तो आपण घ्यायचा जसाच्या तसा आणि त्यानंतर डिनॉमिनेटर्स ॲज इट इज लिहिणार. बघा यानंतर आपल्याला हे ऑपरेशन कंप्लीट करायचं आहे. मग हे कंप्लीट करताना 6 3 18 प्लस 1/3 प्लस सेकंड टर्म होती 2 3 6 प्लस 1/3. चला तर मग याचं कॅल्क्युलेशन करूया. 18 प्लस 1 19/3 ऍडिशनचं साइन ॲज इट इज लिहिणार. त्यानंतर 6 प्लस 1 7/3. आता इथे बघा दोघही डिन्युमरेटर्स हे सेम आहेत. जेव्हा ऍडिशन आपण करत असतो तेव्हा डिन्युमरेटर्स सेम असणं इक्वल असणं गरजेचं असतं. तेव्हाच आपण ती ऍडिशन करू शकत असतो. मग इथे दोघे डिन्युमरेटर सेम असल्यामुळे दोघांचा एक कॉमन 3 आपण डिन्युमरेटर्स घेतलेला आहे आणि अंश कोणते उरले बघा 19 प्लस 7. तर आता आपल्याला सगळं 19 प्लस 7 इज इक्वल टू 26/3. पण आलेलं जे आन्सर आहे ते फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आहे आणि आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं होतं ते इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये होतं किंवा होल नंबर अँड फ्रॅक्शन फॉर्म मध्ये म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये होतं. त्याच्यामुळे आलेल्या उत्तराचं सुद्धा रूपांतरण आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्येच करावं लागणार आहे. मग ते कसं करणार तर तेही आपण शिकलेलो आहोत की जो 3 आहे त्या 3च्या टेबलमध्ये 26 येतो का तर नाही. म्हणून 3 1 3 3 2 6 3 5 15 3 8 24 आणि 3 9 27. 27 हे लार्ज नंबर होते 26 पेक्षा. म्हणून 3 8 24 आणि रिमेन किती उरलेले आहेत 2. ते 2 कुठे लिहित असतो आपण अंश म्हणजेच न्यूमरेटर्सच्या ठिकाणी आणि जो डिनॉमिनेटर्स आहे तो ॲज इट इज लिहित असतो. बघा आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे 8 इंटेजर्स 2/3. मीन्स ज्या पद्धतीने एक्झाम्पल होतं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याच रूपामध्ये आपल्याला आन्सर देखील मिळालेला आहे. परंतु हे आन्सर बरोबर आहेत का ते कसं चेक करणार तर मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो होतो की जो होल नंबर आहे त्याने करून बघूया आपण. जो होल नंबर आहे तो होल नंबर इंटू जो डिनॉमिनेटर्स आहे 3 प्लस 2 8 3 24/2 आणि त्याचा जो डिनॉमिनेटर्स आहे तो ॲज इट इज लिहितात. बघा उत्तर काय मिळतंय 24/2 26/3.
इथे पण आपला आन्सर आले 26/3. इथे पण आले, म्हणजे आपली पॅली किंवा आपलं उत्तर बरोबर आहे. चला तर मग आपण ऍडिशन ऑफ अ मिक्स नंबर शिकलेलो आहोत. आता इथे आपल्याला शिकायचं आहे सबट्रॅक्शन ऑफ मिक्स नंबर. त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया आपण. 3 इंटिजर 1/3 मायनस 1 इंटिजर 1/4. बट मी असं सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे असते त्यावेळी त्यांचे डिनोमिनेटर्स हे इक्वल असणं गरजेचं आहे. पण बघा इथे दोघांचे डिनोमिनेटर्स इक्वल नाही. मग त्यासाठी आपण यांचं रूपांतर कशामध्ये करणार आहोत? फ्रॅक्शन फॉर्म मध्ये. मग फ्रॅक्शन फॉर्म मध्ये यांचं रूपांतर करत असताना कसं करतो आपण? तर त्यामध्ये जो होल नंबर असतो 3 मल्टिप्लाय जो डिनोमिनेटर असतो इथे पण 3 आहे प्लस 1 आणि जो डिनोमिनेटर असतो तो ऍज इट इज लिहित असतो आपण. काय फॉर्म्युला तयार झाला? 3 × 3 + 1/3. सेम वे दुसऱ्या टर्मचं देखील आपण असंच करणार आहोत. फ्रॅक्शन फॉर्म मध्ये त्याचं रूपांतर करणार आहोत. मग ते करत असताना जो इंटिजर्स आहे त्याला इंटू डिनोमिनेटर्स 4 प्लस त्याचा न्यूमरेटर 1 डिनोमिनेटर्स ऍज इट इज लिहितात. मग काय आन्सर मिळाला आपल्याला? 3 × 3 9 + 1 = 10 आणि जो डिनोमिनेटर आहे तो 3 मायनस 1 × 4 4 + 1 5 डिनोमिनेटर 4. आपल्याला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये दोघेही टर्म्स मिळालेले आहेत. परंतु जेव्हा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असतो त्यावेळेस दोघांचेही डिनोमिनेटर्स इक्वल असणं गरजेचं आहे. इथे आहेत का? नाही. एकाचा डिनोमिनेटर 3 आहे आणि एका टर्मचा डिनोमिनेटर 4 आहे. मग सर्वात पहिले आपल्याला ते दोघंही डिनोमिनेटर्स इक्वल करणं गरजेचं आहे. मग ते कसं करायचंय? तर चला इथे बघा, फर्स्ट टर्म आहे 10 × 3 मायनस सेकंड टर्म आहे 5 × 4. मग इथे आपण काय करणार आहोत? जेव्हा त्यांचे डिनोमिनेटर्स इक्वल करायचे असतात तेव्हा एक सोपी पद्धत आहे. जो इकडचा नॉमिनेटर्स आहे 10, मग यांचे जे डिनोमिनेटर्स आहेत ते इक्वल करण्यासाठी आपण काय करूया? क्रॉसिंग मल्टिप्लिकेशन करूया. मीन्स जो न्यूमरेटर्स आहे 10 याला दुसऱ्या फॉर्म मधील फ्रॅक्शन मधील जो डिनोमिनेटर्स आहे 4 याने मल्टिप्लाय करणार आणि जो डिनोमिनेटर्स आहे 3 तो ऍज इट इज घेऊन फक्त न्यूमरेटर्स ला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. परंतु जो डिनोमिनेटर्स आहे त्यांचं करत असताना दोघंही डिनोमिनेटर्स एकमेकांना मल्टिप्लाय करत असतात. म्हणून 3 मल्टिप्लाय 4. सेकंड फॉर्म मध्ये देखील तेच करणार आहोत. इथे जो न्यूमरेटर्स आहे 5 याला फर्स्ट फ्रॅक्शन मधला जो 3 आहे डिनोमिनेटर्स याने मल्टिप्लाय करणार आहोत आणि जो डिनोमिनेटर्स आहे 4 त्याला फर्स्ट फ्रॅक्शन मधील डिनोमिनेटर्सने मल्टिप्लाय करणार आहोत. मग बघा आन्सर काय मिळालं? 10 × 4 मीन्स 40 3 × 4 12 मायनस 5 × 3 15 4 × 3 12. बघा तर दोघांचे डिनोमिनेटर्स इक्वल झालेले आहेत. मग जेव्हा डिनोमिनेटर्स इक्वल होतात त्यापैकी आपण एकच डिनोमिनेटर्स कॉमन घेत असतो. तो मिळाला आपल्याला 12 आणि जे न्यूमरेटर्स आहेत त्यांचा आपल्याला सबट्रॅक्शन मीन्स वजाबाकी करायचे आहे. 40 - 15 40 - 15 = 25/12. तर आन्सर मिळाला 25/12. परंतु जे एक्झाम्पल होतं ते मिक्स नंबर मध्ये होतं. त्यामुळे आलेल्या आन्सरचं देखील रूपांतर आपल्याला कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? मिक्स नंबर मध्ये. मग हे मिक्स नंबर मध्ये करताना काय करायचं असतं की जो डिनोमिनेटर्स असतो त्याने आपल्याला डिवाइड करायचं असतं न्यूमरेटर्सला. मग बघा 12 × 1 = 12 and 12 × 2 = 24. 12 × 2 = 24. रिमेन उरले 1 आणि जो डिनोमिनेटर्स असतो तो ऍज इट इज लिहित असतात. आपल्याला आन्सर मिळालेला आहे मिक्स नंबर मध्ये 2 इंटिजर्स 1/2. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऍडिशन ऑफ अ फ्रॅक्शन अँड सबट्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन हे 2 भाग शिकलेलो आहोत. तर आता आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन. चला तर मग एक एक्झाम्पल घेऊया. 2/5 × 9/7 ह्या 2 फ्रॅक्शन घेतलेले आहेत. पण
मल्टिप्लिकेशनचा एक रूल आहे. कोणता? तर बघा, when multiplying two fractions, जेव्हा आपण दोन अपूर्णांकांचा गुणाकार करत असतो, the product of the numerators is written in the numerators and that of the denominators. म्हणजेच काय की अंशाने हे न्यूमरेटर्स आहेत. 2 and 9 these are the numerators and 5 and 7 are the denominators. मग यामध्ये काय करत असतात? न्यूमरेटर्स मल्टिप्लाय into numerators means 2 into 9 upon denominators multiply denominators. इथे denominators आहेत 5 into सेकंड फ्रॅक्शन मध्ये आहे 7 हा denominators आहे, म्हणून आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार 5 into 7. मग यांचं मल्टिप्लिकेशन 2 into 9 is equal to 18 upon 5 into 7 is equal to 35. तर 2 upon 5 into 9 upon 7 यांचं मल्टिप्लिकेशन करून मिळालेला आन्सर आहे 18 upon 35. या पद्धतीनेच प्रॅक्टिस सेट जो दिलेला 12 हा तुम्ही कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा भाग शिकणार आहोत, तो म्हणजेच रिसिप्रोकल और मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. यानंतर पुढचा पॉइंट आहे रेसिप्रोकल और मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. These are the similar words. Reciprocal and multiplicative inverse are the similar words. यांचं मीनिंग आहे गुणाकार व्यस्त. मग नेमके आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय? तर एक एक्झाम्पल बघूया. 5 upon 6. यामध्ये बघा न्यूमरेटर आहे 5 and डिनॉमिनेटर्स आहे 6. मग यांचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स लिहित असताना न्यूमरेटर रिटन ॲज द प्लेस of denominators and denominators written as a place of numerator. means हा जो 5 आहे हा डिनॉमिनेटरच्या जागी लिहायचा आणि जो डिनॉमिनेटर्स आहेत 6 हा लिहित असताना न्यूमरेटरच्या जागी लिहायचा. याला म्हणतात मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स और रिसिप्रोकल्स. मीन्स गुणाकार व्यस्त. बघा आपण गुणाकार व्यस्त मीन्स मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स और रिसिप्रोकल बघितलंय, पण त्यामध्ये एक रूल आहे. रूल काय आहे? when the product of two numbers is 1, each of the numbers is the multiplicative inverse or reciprocal of the others. म्हणजेच काय? तर एक एक्झाम्पल बघूया आपण. 5 upon 6. मग ह्या 5 upon 6 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स लिहिताना दोघांच्या मध्ये नेहमी साइन असतं ते मल्टिप्लिकेशनचं, आणि याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स लिहिताना आपण काय करत असतो की जो न्यूमरेटर आहे त्याचा प्लेस चेंज होतो, तो डिनॉमिनेटरच्या ठिकाणी लिहिला जातो आणि डिनॉमिनेटरचा प्लेस चेंज होऊन तो न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहिला जातो. म्हणजेच इथे बघा न्यूमरेटर्स आहे 5 हा डिनॉमिनेटरच्या ठिकाणी लिहित असतात आणि डिनॉमिनेटर्स आहे 6 हा न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहितात. मग यानंतर काय करायचं असतं की आपण आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 5 6 जा 30 upon 6 5 जा 30. आपल्याला फ्रॅक्शन मिळालं आहे 30 upon 30. मग आता यांना आपण डिवाइड करायचं आहे. बघा काय आन्सर आहे त्याचं? 30 वजा 30 and 30 वजा 30. आन्सर मिळाला आपल्याला 1 upon 1. पण 1 upon 1 आपण कधीच लिहित नाही. ते लिहिताना 1 upon 1 याचं उत्तर लिहिताना ते नेहमी आपण फक्त 1 असं लिहित असतो, म्हणजेच न्यूमरेटर फॉर्म्स मध्ये लिहित असतो. म्हणजेच काय की when the product of two numbers, की जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार हा एक असतो, each of the numbers is the multiplicative inverse or reciprocal of the others. म्हणजेच त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत असं म्हणतात. त्यानंतर आपण आता पुढचा भाग शिकणार आहोत डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. पण तत्पूर्वी प्रॅक्टिस सेट 12 हा प्रत्येकाने सॉल्व करायचा आहे. ओके, आतापर्यंत आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ह्या गोष्टी बघितल्या आहेत. तर आता आपण इथे बघणार आहोत डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. पण त्याचा एक रूल आहे, टू डिवाइड अ नंबर बाय अ फ्रॅक्शन इज टू मल्टिप्लाय इट बाय द रेसिप्रोकल ऑफ द फ्रॅक्शन. म्हणजेच काय की एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. मग आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा एक्झाम्पल आहे 2 upon 3
डिवायडेड बाय 1/4. ह्या दोन फ्रॅक्शन आहेत 2/3 and 1/4. मग सुरुवातीला फर्स्ट फ्रॅक्शन ॲज इट इज लिहिणार 2/3. बट रूल काय आहे की दुसऱ्या अपूर्णांकाला त्याचा गुणाकार व्यस्त लिहून मग पुढची क्रिया करावी, म्हणून इथे मल्टिप्लिकेशनचं साइन येईल. डिवायडेशनचं साइन जाऊन मल्टिप्लिकेशनचं साइन वापरावं लागतं आणि सेकंड फ्रॅक्शन मधलं डिनॉमिनेटर्स हा न्यूमरेटरच्या ठिकाणी आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या ठिकाणी, म्हणजेच त्याचा आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स द्यायचा आहे. मग 1/4 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे 4/1. त्यानंतर मल्टिप्लिकेशनची क्रिया करायची 2 × 4 = 8 अँड जे डिनॉमिनेटर्स आहेत 3 and 1 यांचं मल्टिप्लिकेशन होतं 3. इथे आन्सर मिळाला आपल्याला 8/3. आता आपल्याला जो आन्सर मिळाला 8/3, आता याचं सिम्प्लिफाय होत आहे का, म्हणजे 3 आणि 8ला पूर्ण भाग जातोय का, नाही. तर त्यामुळे आपण याचं कन्व्हर्जन आता मिक्स फ्रॅक्शन मध्ये करणार आहोत. मिक्स फ्रॅक्शन मध्ये करत असताना आपण कोणती कृती करतो, जो न्यूमरेटर्स आहे याने न्यूमरेटर्सला आपण भागत असतो. मग 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 and 3 × 3 = 9. 9 हा मोठा होता म्हणून जो 3 × 2 आता 2 म्हणजेच 2 लिहिला, बट रिमेन किती उरलेले आहे तिथे 2 आणि त्याचा डिनॉमिनेटर्स इज ॲज इट इज म्हणजेच 3 होता तो तसाच लिहिला. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं 2 इंटिजर्स 2/3. मग आलेले आन्सर बरोबर आहेत का याची टॅली करून बघूया. जो इंटिजर्स आहे 2 याने डिनॉमिनेटर्सला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2 × 3 6 आणि रिमेन जी होती म्हणजेच न्यूमरेटर जो होता तो 2 तो त्याच्यात घालायचा 6 + 2 = 8 अँड डिनॉमिनेटर्स ॲज इट इज द्यायचा, म्हणजेच आपण काढलेलं उत्तर हे बरोबर आहे. या पाठावरती आधारलेला प्रॅक्टिस सेट सर्वांनी कंप्लीट करायचा आहे.